फार वाजवायला जमत नाही, पण समोर बसल्यात म्हणून नाही, फार रेअर गायक असे आहेत मला सापडलेले मिळालेले, म्हणजे की एकदा ताल गाणं सुरू झालं एकदा असं तरी करतील नाही असं तरी करतील. यांनी मला कधी फोन केलेली मला आठवत नाही जी लय, आणि त्यामुळे यांचं कार्यक्रमाची यशस्वीता त्यामध्ये आहे. हां, त्या लयच्याबद्दल मी थोडंसं पुढे सांगेन, कारण लय सुरू झाली ती लय सुरू झाली, मग ती कमी झाली काही जास्त झाली काही प्रश्न झाला नाही. तसं एक दोन चार गायक आहेत त्यातले, आणि आता एक मोठे गायक आहेत गुजरात गुडगुली, म्हणजे त्यांनी असं वाजवायला लागलं की कधी अरे कमी कर जास्ती करा, लय सुरू आली चल एन्जॉय करू, हे यांचं वैशिष्ट्य, म्हणून यांचा कार्यक्रम कधी फेल झाला नाही. आणि यांच्या हा जो उपक्रम त्यांनी जेव्हा, मी काही बोलणार खरं नाही, आम्ही वादक आहोत, बोलायची वेळ फारच कमी आहे, त्यांनी क्लासमध्ये बोलणं ह्या लोकांसमोर आणि तुमच्या एखादा अभ्यास करणाऱ्या गाण्याचा अभ्यास करणाऱ्या बोलण्यात थोडा फरक पडणार. काही जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला नक्की माहिती आहे म्हणून सांगतो, जे माहीत नसेल तर मी सांगेन पुढच्या वेळेस मी तुमच्या क्लासला परत वेगळं सांगेन. हां, कारण तुम्ही उद्या परीक्षा देणार तर ते मी सांगितलं ते तुम्ही लिहिलं ते 100% बरोबर असलं पाहिजे. मी पण सर्वांनी तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे, आता मला तबला थोडासा कळायला लागलाय की अरे असं केलं की आपलं असं होतं. गुरुजी ही त्यांची नम्रता आहे, मोठे कलाकार आहेत. आपल्या क्लासच्या ह्या सर्टिफिकेटविषयी थोडंसं बोला सांगतो आम्ही काय केलं की जनरली सर्टिफिकेट कोर्स म्हटलं की एक तर क्लासिकल असतं किंवा सुगमचं असतं, आणि सुगम शिकणाऱ्यांना असं वाटतं की येते की आम्हाला गाणं आता काय क्लासिकल शिकायचं, पण असा गैरसमज दूर करण्यासाठी की जेणेकरून थोडंसं क्लासिकलचं ज्ञान असल्याशिवाय सुगम चांगलं येत नाही, तर कमीत कमी सुरांची पहिली प्रायमरी तरी ओळख व्हावी आणि तालाची प्रायमरी ओळख व्हावी, ह्या उद्देशाने 6 राग 6 ताल आणि त्या 6 रागांच्या गत वाजवण्यासाठी, म्हणजे म्हणायच्या पण वाजवणाऱ्याने वाजवायच्या पण. ओके, कारण चीज लगेच म्हटली जाते, गत म्हटली तर स्वर लगेच समजतो, म्हणून तेही ठेवले. पुन्हा वेगवेगळे गायक आणि वेगवेगळ्या गायिका यांची गाणी अशी ठेवली की तुम्हाला प्रत्येक गायिका पण महत्व कळलं पाहिजे. माणिकवर्मा असेल, ज्योत्स्ना भोळे असतील, भारती पांडे असतील, लता मंगेशकर, अशा वस्तू सगळ्यांना माहिती, त्या पिढीच्या लोकांना माणिकवर्मा, ज्योत्स्ना भोळे, भारती पांडे नाही कळाव्यात, आणि त्यांचं वैशिष्ट्य होतंच त्यांच्या गाण्याचं, त्याही गायिका माहीत व्हाव्यात. त्यामुळे त्यांचीही गाणी, प्रत्येकाचं एक एक गाणं प्रत्येकी, म्हणजे 5-5, 6-6 गाणी एकेकीची प्रत्येक गायकांची बसली पाहिजे. मग नुसत्या गायिकाच माहीत झाल्या पाहिजे का, नाही तर गायकही माहीत व्हावे. त्या दृष्टीने मग सुनील फडके, आपले मराठीतले निरुपम मंगेशकर, अशा सगळ्या लोकांची, अरुण टाके यांची गाणी पण लोकांना माहीत झाली पाहिजे. मग नुसती गाणी नाही, त्या गाण्यांच्यावर ते गाणं काव्य कळलं पाहिजे. म्हणजे काव्य चांगलं समजलं तर तुम्ही गाणं चांगलं गाऊ शकता, त्याचा अर्थ कळला तर तुम्ही चांगलं गाऊ शकता. म्हणून कवींची पण माहिती सांगितली, त्याचा पण अभ्यास करायचा पाहिजे. आणि अशा पद्धतीने थोडंसं जास्तीचा अभ्यास ठेवून त्यात पुन्हा आणखी एक प्लस पॉईंट असा केला की गीत रामायणातलं गाणं कंपल्सरी ठेवलं. कारण गीत रामायण आता 60 वर्ष पूर्ण झाली, त्या पुढच्या पिढीला गीत रामायण माहीत व्हावं हा उद्देश. आणि मला काहीच माहीत नव्हतं की ह्या लोकांच्या पण इतकं डोक्यात आहे, पण स्वतः माडगूळकरांच्या फॅमिलीने आता जो 60 वर्ष पुढे झालेला कार्यक्रम केला त्याच्यामध्ये त्यांचा हाच उद्देश होता की नवीन पिढीला जास्तीत जास्त ते माहीत व्हावं, त्यांनी त्यात इन्व्हॉल्व व्हावं. म्हणून मग त्यांनी वेगवेगळे उपक्रम केले, लहान मुलांचे घेतले, विविध भाषिक घेतले गीत रामायण. कारण आपलाही तो आहे, त्यांना सांगितलं त्यांना फार आनंद झाला. मी आजपर्यंत कुठल्याही कोर्समध्ये गीत रामायण ऐकलेलं नाही, मी इन्क्लूड केलं, फार छान झालं. तर असा हा वैविध्यपूर्ण असा कोर्स आहे. तर यांच्याकडनं तयारी हळूहळू चालू आहे. जवळपास 1 वर्षाचा कोर्स ठेवले, त्याला लिमिट 1 वर्षाचं ठेवलं. सर्टिफिकेटसाठी बंधन नाही की माझ्याकडे शिकलं पाहिजे, पण कोर्स पूर्ण केला त्याला सर्टिफिकेट माझ्याकडनं मिळणार. आणि ते साधारण जुलै-ऑगस्ट दरम्यान जेव्हा एक मोठा कार्यक्रम वार्षिक केला जातो तेव्हा ते सर्टिफिकेट तिला दिलं जाईल, जो पुढे त्याच्यात इन्व्हॉल्व असेल. पण ते सुद्धा पूर्ण परीक्षा व्यवस्थित घेऊन दिलं. एखादा गुरु म्हणेल आमची विद्यार्थी चांगली वाटते, तिला द्या तुमचं सर्टिफिकेट, तर तसं नाही. इथं जे आहे ते सगळं पूर्ण असेल परीक्षा द्यायची, असं ते ताऊन सिलेबस सगळं निघालं. तुमच्या कार्यक्रमाला, या उपक्रमाला शुभेच्छा. आज तुम्ही एक चांगली गोष्ट केली की तबला संगीतातलं एक अविभाज्य अंग असलेलं लय आणि सूर हे अविभाज्य अंग आहेत. सूर आणि लय ही दाखवली जाते तबल्याच्या माध्यमातून, आणि त्या वाद्याची तुम्ही माहिती करून घेण्याची उत्सुकता दाखवली, म्हणून मला उलटे खूपच बरं वाटलं. तर आपण सुरुवातीला एक त्रोटक, कारण खूप डीप पण जायचं नाही आहे आत्ता आपल्याला, एक त्रोटक माहिती की तुम्हाला देतो की तबला वाद्याची
उगम. तर आता तबलावाद्याचा जी आपण एक शोध म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तर तो शोध का कोणी लावला हे अशी 100% कुठेही कोणी दावा करू शकत नाही की अमुक माणसाने याचा शोध लावला. याला साधारण 300 ते 500 वर्षापूर्वीची याला तबलावाद्याला परंपरा आहे. कारण त्याचं कारल्याबाजीची लेणी मुख्य उदाहरण जर कोणी पाहिलं असेल तर कारल्याबाजीच्या लेणी कित्येक वर्षापूर्वीचे. तर त्याच्यामध्ये एक लेडी तबला वाजवून दाखवली, म्हणजे तिथे एक उत्पत्ती आहे. आणि काही दंतकथा प्रचलित आहे. दंतकथा म्हणून ऐकायच्या, कारण अशी एक दंतकथा सांगितली जाते की एक म्हणजे हे पखवाजाचं बाळ म्हटलं जातं. म्हणजे सुरुवात पहिला पखवाजानंतरच तबला. तर पखवाजाच्या आधी तबल्याचं कोणी असं दावा केलेलं नाही की पखवाजा आधी तबला होता, असं कोणी दावा केलेला नाही. त्यामुळे अशा एक 2 दंतकथा गमतीशीर म्हणून सांगतो की एक पखवाजवादक होता आणि तो जुगलबंदीमध्ये पूर्वी जलसे असायचे राजदरबारात, तर त्याच्यामध्ये तो हारला म्हणून त्यांनी तो पखवाज आपटला आणि तो 2 तुकडे आले. पण तो जातीवंत कलाकार होता, त्याला राहवलं नाही. परत एक 15-20 दिवसांनी त्याने ते उभी केली वाद्य, दोन्ही मध्ये भाग झालेले उभे केले आणि वाजवले. आणि ते वाजवलं तर तब बोला म्हणतात. तब बोला म्हणून तो म्हणला तबला. असे त्यांनी उत्पत्ती सांगितली. आणि नंतर शंकराचं डमरू एक आदिवाद्य म्हणून म्हटलं जातं. हे सगळ्या कथा आहेत, 100% नाही, पण ह्याचा उल्लेख आलेला आहे. आणि जर तुम्ही नवनाथांची तर पोथी कोणी वाचली असेल, माहिती असेल, तर नवनाथ स्त्री राज्यामध्ये जातात आणि तिथे पुरुषांना मज्जाव असतो. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात पुरुषांची मज्जाव असतो, तर त्यांना तर परत आणायचं. तर गोरखनाथ काय करतात, गळ्यामध्ये एक वाद्य अडकवतात आणि स्त्रीचा वेश घेऊन त्याच्यात प्रवेश करतात आणि त्या जलसामध्ये भाग घेतात. आणि ते त्या वाद्यावरनं चलो मच्छिंद्र गोरख आया असं त्याच्यात बोललं. म्हणजे तेव्हा मच्छिंद्रनाथांना कळलं की अरे गोरख आपल्या न्यायला आलेला आहे, आपल्या धारणा भाग आहे आणि तिथून भाग पडत. ह्या सगळ्यात दंतकथा आहे. हां, त्याला 100% पुरावा कुठे नाही. बाबिलोन संस्कृती वगैरे जी आहे, किंवा तबलजंग नावाचं पूर्वी वाद्य होतं. कारण ह्या वाद्याचं कशा करतात, तर काही वेळेला सैनिकांना युद्धावर जाताना त्या घोड्याच्या किंवा उंटाच्या पाठीवर टाकून 2 वाद्य असे काठीने वाजलं की त्यांनी चेव येऊन त्यांनी युद्ध चांगलं करावं. मी याच्या काळापर्यंत निर्मिती झालेली. म्हणजे असे 100% ठोस पुरावा याला काही नाही. त्याच्यानंतर आता आपण थोडी वाद्याची माहिती दिली. तबला आपण म्हणतो, तर तबला म्हणजे नुसता तबला नाही, तबला आणि डग्गा मिळून तबला वाद्य बनलेलं. तर आता हे तबला जो आहे तो लाकडाचा असतो. तर लाकूड कुठलं असतं, झाडाचं. झाडाच्या खोडापासून म्हणजे शिसम, खैर, बाभूळ, आंबा, चिंच अशा लाकडापासून हे बनवलं जातं. नंतर डग्गा जो आहे तो मेटलचा, धातूचा असतो, म्हणजे कॉपर, ब्रास, स्टील आणि हल्ली लोखंडाची म्हणून म्हणतात. आणि पूर्वी मातीचे पण डग्गे असायचे आणि त्याच्यामुळे त्या वाजवण्यामध्ये थोडासा मुळात डग्गा हातात असला पाहिजे, पण त्या धातूमुळे थोडासा फरक पडतो वाजवताना. नंतर याची वरची जी म्हणतो आपण, हा भाग तुम्हाला समोर दिसतोय, याला म्हणतात पुडी. ही पण पुडी आणि ही पण पुडीच. तर ही पुडी असते, ही आपली बकरी असते. बकरीच्या कातड्यापासून बनवलं जातं, कातडं कमवलं जातं आणि त्याच्यावर ज्या दोन्ही पुडी जी आहेत त्याच्यापासून बनवली जाते. मग ही पुडी बनवताना 2 लेअर, 2 गोल तबल्याचे 2 गोल डग्याचे एकावर एक ठेवतात, ते बांधतात आणि त्याचा मधला हा शाईचा जो भाग आहे हा कोरून काढतात आणि मग त्याच्यावर शाई घातली आहे. तर ती शाई जी आहे ही लोखंडाची पूड असते, नंतर कोळशाची पूड असते आणि खड याचं एक मिश्रण असतं. पण हे मिश्रण इथं होत नाही. गुजरातकडे, भावनगरकडे याची माती मिळते आणि ती माती चाळून त्याच्यातून ते तिकडचे गाव आहेत, तेच गाव इकडं संपूर्ण आपल्या जगाला हे मटेरियल पुरवतात. ते ह्याला मसाला आणि ते खळीच्या साह्याने चिकटून त्याला एक दगड असतो, त्या दगडाने ते घासून वाळवलं जातं. मी ह्याला लेबरवर जास्त आहे म्हणून याची किंमत खूप आहे. प्रोडक्शन कॉस्ट त्याची याची कमी आहे, पण लेबरवर खूप आहे. आणि त्या दगडाने वाळवायची ती 4-4 तासाची प्रोसेस आहे. नंतर हे जे तुम्हाला दिसतं ह्याला वादी म्हणतो. ही वादी म्हशीच्या कातडीची असते आणि आता ही सिंथेटिक वादी एकाने इंट्रोड्यूस केलेली आहे. ते हे गोट स्किन, हे बफेलो स्किन आणि ते हे गठ्ठे, ही पण वादीच. आणि याला खाली पेंदे म्हणून असतो, हे पेंदे आणि हा जो वत्तीत असतो हा गजरा. तर या तबल्याला एकूण 16 घरे आहेत, तशी डग्याला पण 16 घरे आहेत. आणि ही मधली जी होल्स आहेत त्याला नाक म्हणलं जातं.
तर प्रत्येक सायंटिफिक जो तबला असतो आणि डगा असतो त्याला 64 घराचा तबला पाहिजे, 64 घरांचा डगा पाहिजे. मग तो उत्कृष्ट सुरामध्ये सारख्या बाजूने ताण आहे याच्यावरती. तो जर कधी कधी 4 असतात, कधी 3 असतात, म्हणजे तो तबला बनवलेला नाही. पण 4 प्रत्येकाचे 4 असेल तर तबला सुराला छान लागतो आणि गठ्ठ्याच्या सहाय्याने तो त्याचा ताण कमी जास्त केला जातो. आता ही जी शाई आहे आणि ह्याचा डायमीटर तबलाचा सूर, तर तबला काळी 1 आपण म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल, काळी 1 तबला, काळी 2चा तबला, काळी 4चा तबला, काळी 5चा तबला. तर हे जे स्वर आहेत ही याचा डायमीटर आणि याची शाई याच्या आधारे तो स्वर नक्की केला जातो. आणि सायन्स आहे त्याचं. तर कुठलाही तबला कुठला स्वरात, हा तबला माझा हा काळी 5च्या स्वराला लावतो, तर हा जास्त फार तर लागेल कुठे काळी 4ला लागेल. तर काळी 4ला लावायचा म्हणजे तो काय करायला लागेल, तुम्ही आता गाणं शिकताय, काळी 4ला लागेल तर तो उतरावा लागेल. तर हा एक स्वर खाली जाऊ शकतो, पण एक स्वर वर जाऊ शकणार, कारण त्याचं डायमीटर आणि त्याच्यावरती असलेल्या शाईचं वजन यामुळे तो सूर नक्की केला जातो. मग ते काळी 1 काळी 2चे तबले कशा करतात, तर ते गायकाच्या समजा जेंट्स आणि लेडीज असं क्लासिकल करतात. म्हणजे शास्त्रीय ह्याच्यामध्ये जे स्त्री गायक आहेत ते काळी 4 काळी 5 ह्याच्यामध्ये गातात, जेंट्स काळी 1 काळी 2 मध्ये गायला जातात. मग आता काळी 1चा 2 स्वर असतात परत तबल्याचे. एक टिपेचा स्वर असतो, टिपेचा म्हणजे वरचा, त्याचं तोंड बारीक असतं, शार्प टोन असतो, म्हणजे खालचा 6 आणि एक वरचा 6. खालचा 6 म्हणजे ढाला स्वर. आता ढाला तबला मी आता मांडलेलं नाही, पण त्याचं तोंड मोठं असतं. स्वर खालचा काळी 1, वरचा पण काळी 1, म्हणजे तो शार्प टोन. आता मग जे हे याच्या सुगम जेव्हा गातात, तर सुगम जेव्हा गातात ते काळी 1 मध्ये जास्ती गायला जास्ती करून, आणि ते जास्ती अप्रिशिएट होतं. म्हणजे काळी 4चे पण लोक छानच गातात, पण ते काळी 1 मध्ये जास्ती अप्रिशिएशन जास्ती होतं. काळी 1 काळी वरच्या स्वराला जास्ती अप्रिशिएशन असतं. तर हे झाले तबल्याचा स्वर. म्हणजे तबला हा षडजाचा असतो, काळी 1 काळी 2 काळी 4 काळी 5. डगा हा पंचमात लावला जातो, असं सर्वसाधारण प्रकार आहे. म्हणजे हा 6 आणि हा प, म्हणजे तंबोऱ्याचा जसा षडज आणि पंचम असतो तसा याच्यात सुद्धा 6 आणि पंचम भाव याच्यामध्ये दिसतो. म्हणजे एखाद्याच तबला इतका असणार पाहिजे तुमचा की हा तंबोरा जर बंद केला तर यांना सूर म्हणून यांना गाता आलं पाहिजे. हा म्हणजे आता तुम्हाला म्हणतो हा 6 आहे, कुठलाही हा 7 असतो तबल्याचा, पण तो 6 बरोबर आहे की नाही, तर आता आपण तो इलेक्ट्रॉनिक माध्यम त्याच्यातून आपण पक्का केलं, ह्या 6 झाला. सांग तबल्याची माहिती तुम्हाला काय प्रश्न आहे तो विचारा, त्याच्यात मग पुढे जाऊ. असं काहीतरी विचार, तुला काहीतरी विचारतो. ते म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये काळी 4 काळी 5 असे जे असतात ते तबल्यामध्ये पण असतात, हे मला माहिती नव्हतं. हा तेच ना, म्हणजे काळी 4 काळी 5 जसं गाण्याचं असतं तसं तबल्यामध्ये असतं. फक्त ते क्लासिकलवर 4 5 म्हणलं आणि जेंट्स काळी 1 काळी 2. मग काळी 1चा मध्यम काळी 3. मग समजा ह्यांचं काळी 1 मध्ये एक गाणे आणि एक मध्यमाचं गाणे, तर मग तो तबला चालत नाही, मग तेव्हा मध्यमाचा तबला घेतला जातो. म्हणजे तबला काळी 3चा तबला, त्याचं बारीक तोंड असतं. मग काळी 1चं गाण्याला काळी 3 तबला चालणार नाही का, नाही चालतो, पण थोडासा तो कुठेतरी त्रासदायक होतो सुराला. म्हणून षडज पंचम षडज मध्यम, म्हणजे प्रत्येकाचा षडज पंचम भाव चालतो, पण तो पंचम त्या गाण्यामध्ये असला तर तो चालतो. कधी कधी तो पंचम नसतो, काही पंचम वर्जित काही राग आहेत, तर मग तेव्हा तो चालत नाही. पण असा रेअर आहे. मग तो त्रासदायक, मग तो गायकाला ते म्हणतो कुठे ते गडबडतंय, मग त्याला ते त्रासदायक व्हायला लागतं. पण असं फार कमी राग आहे, पण षडज पंचम भाव चालतो. आणि काळी 1 काळी 3 काळी 4 काळी 1 काळी 5 काळी 2 असे षडज आणि मध्यम असे. आता एखादा काळी 3 असेल तर काळी 1 करणार, काळी 1 असेल तर काळी 3 करणार, ते प्रोपोर्शन आहे. उतरवायचं असेल तर हा, आता तबला चढवायचा असेल तर हे गठ्ठे आपण वरती घेतले तर तबला उतरणार म्हणजे काय, पुढीचं सैल होणार. सैल होणार म्हणजे त्याचं टेन्शन कमी झालं म्हणजे सूर उतरणार, आणि चढवला म्हणजे टेन्शन वाढलं वरती आलं, आणि त्या स्वराचा तबला त्या स्वराला वाजवला तर तो छान राहतो. पण इमर्जन्सी आता जर मला वाटलं तर मी काळी त्याला लावू शकतो, पण ती ऍडजस्टमेंट आहे तात्पुरती, तो एवढे आज देणार नाही कारण तो उतरलेला आहे. तबल्यासारखं डग्याला हे काही नाहीये, बंधन नाही. चांगलं पंचम आहे ना, पंचमात लावला होतो चांगलं, हा षडज आणि हा पंचम. पण ते साधारण अंदाज आहे, खूप नाही, खूप चेंजेस नाही. आणि ते साधारण प्रत्येकाचं एक वाजवण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीनुसार तो ताण ठेवतो. काही ना खूप ताणले लागतो, काही नाही लागतो. पण शास्त्रीय भाषेत शास्त्रांचा षडज पंचम भाव असावा, म्हणजे तंबोरांचा तरी गाता आला पाहिजे, त्या गायकाला सूर मिळाला पाहिजे, आणि ते जास्ती ऐकायला पण छान लागतं, गोड लागतं. खूप चढलेले डगे आपण म्हणतो ना, ह्याला बास म्हटलं आता ट्रिबल म्हणलं आपल्या
ह्याच्यामध्ये वेस्टर्न ह्याच्यात. तर हा बास आणि हा ट्रिबल. पण तो किती असावा, बास नाही तर तो बास वाटायला लागतो इतका वाढलेला असतो, तो उपयोग नाही त्याचा. आता प्रोडक्ट माहिती होतं तबला जशी तुमच्या गाण्यामध्ये घराणी जयपूर आग्रा जशी घराणी तशी तबल्यामध्ये पण घराणी. तर तबल्यातली मेन घराणी आहेत, मेन बास 2 आहेत. तर तबला हे दिल्ली हे त्याचं आद्य घराणी. तर आता ही घराणी आधी कशी झाली, तर घराणी म्हणजे शिस्त, काहीतरी शिस्त ती सगळ्यांनी सांभाळली पाहिजे म्हणून ते घराणी. घराण्याची आवश्यकता आहे का? हो. तर सर्टन लिमिट पण घराण्याची आवश्यकता आहे. मग त्या पद्धतीने त्याचं वादन असलं पाहिजे, त्या पद्धतीने त्याची रेंज नसली पाहिजे, त्या पद्धतीचं जे सगळे रूल्स आहेत ते पाळलं म्हणजे तो त्या घराण्याचा वादक धरला होता. तर आद्य घराणं दिल्ली. मग आता प्रश्न तो आद्य घराणं दिल्लीच का? तर आपल्याला माहिती आहे की आपला जो भारतामध्ये दिल्ली हे मेन आहे आणि हे सगळे बाकी त्यांचे राजे म्हणजे त्या अंकित होते ते. दिल्ली हे घराणं मेन आणि दिल्लीमध्ये कला हा सगळा उदयाला आल्या का कलेला राजाश्रय पाहिजे, लोकाश्रय पाहिजे. आता लोकाश्रय लागतो, पूर्वी राजाश्रय असायचा. मग राजाश्रय एवढं कलाकार सांभाळणार कोण? तर दिल्ली तख्तानी सांभाळली कलाकार, नवरत्न असायची. तर त्या दिल्लीमुळे त्या लोकांमुळे हे वाढली कला आणि त्यामुळे दिल्ली हे आद्य घराणं धरलं. आणि मग त्या दिल्लीच्या घराण्यातली लोक काही अशी बंडखोर निघाली. तर बंडखोर म्हणजे आता हे आपल्या राजकारणी बंडखोर नाही, बंडखोर म्हणजे चांगला विचार करून काहीतरी वेगळं पण करणारे ते बंडखोर. तर दिल्ली घराण्यामधला एखादा कलाकार थोडंसं काहीतरी त्यांनी वेगळा विचार केला, कारण माणसाचा स्वभाव जो आहे तो काहीतरी नवीन शोध घेण्याचा, नवीन काही निर्मिती करण्याचा, कारण शेवटी क्रिएटिव्ह आर्टच आहे. तर आज तुम्ही हे गायला की उद्या असं नाही, आज यांनी समजा भूप गायला तर उद्या आम्ही म्हणतो भूप परत ऐकणार, कारण उद्याचा भूप हे पाठांतर नाही वेगळं आहे. तर तसं याच्यामध्ये सुद्धा क्रिएशन होत गेलं. म्हणजे त्या गुरुनी शिकवलेल्या याच्यावरती काहीतरी स्वतःचा वेगळा विचार करून तो माणूस दुसरीकडे गेला आणि तो दुसरीकडे गेल्यानंतर त्या गुरुनी त्याला थोडक्यात सांगितलं की आता नाही मग तुझं तू कर. मग त्याची शिष्यवर्ग तयार झाला आणि त्याच्यातून ती वेगवेगळी घराणी निर्माण झाली. मी पहिला आद्य घराणं दिल्ली म्हणजे तबल्याचे पहिले प्रथम बाज 2 आहेत. एक खुला बाज आहे आणि बंद बाज आहे. आता खुला बाज म्हणजे कारण पखवाजाचं बाळ असल्यामुळे हे सगळं, कारण सुरुवातीला जे होतं ते ध्रुपद धमाळ गायकी होती. ध्रुपद धमाळ गायकीला पखवाजच लागायचं, त्याला तबला शोधच लागलं नव्हतं. तबल्याचा शोध लागायचं कारण की ध्रुपद धमाळ गायकी थोडी मागत पडत आली, ख्याल गायकी पुढं आली. नंतर हे साथीला जेव्हा नाचाची साथ करताना पखवाजाची लिमिटेशन यायला लागली, लईला बोलबाट करताना म्हणजे त्याच्यात बोल वाजवतो त्या लिमिटेशन लागली. मग त्यामुळे या वाद्याचं जास्ती प्रगत स्वरूप यायला लागलं पुढे. तर त्या दिल्लीच्या घराण्यातून बाहेर पडला आहे आजराडा निर्माण झालं. दिल्लीच्या शेजारी आजराडा नावाचं गाव आहे आज सुद्धा. तर आजराडा मेरठ म्हणतात त्याला. हां, तर आजराडा नंतर मग आजराडा, बनारस, पंजाब, फरुखाबाद. आता तुम्हाला मेन माहिती आहे झाकीर भाई तर पंजाब घराण्याचे, पण ते झाकीर भाई आहे ते आताचे सगळं आता ग्लोबल याच्यामुळे पूर्वी एकाच घराण्याचं आवाज होते, आता काही नाही. आता सगळ्या घराण्याचं उत्तम आवाज होतात, कारण आता सगळे जवळ आलेले. पूर्वी एका घराण्याने दुसऱ्याचं ऐकायचं नाही, दुसऱ्याने तिसऱ्याचं ऐकायचं नाही. त्याच्यामध्ये मला तर उद्देश असे माझ्या बालबुद्धीला तेव्हाचे असं वाटायचं की दुसऱ्याचं ऐकायचं मग दुसरा 4 वर्ष शिकतोय आणि तो भारी झाला मग त्याला यांच्याकडे सोडून द्या म्हणून त्याला ऐकून द्यायचे नाहीत का काय. आता तसं नाही. आता तुम्ही सुद्धा लोक ऐकत असता, यांनी शिकवलं मग तपासत असतो, अरे आपल्याला मग त्यांनाही शिकवलं आणि पाहिजेच. त्याच्यात गाण्यामध्ये आहेच, मी सगळ्या संगीतातच आहे सगळं. तर मग अशाप्रमाणे जी घराणी आली त्या घराण्याची आपण फार डीप जायला नको, कारण ते खूप मोठा विषय. फक्त प्रत्येक घराणा फक्त दिल्लीचं वैशिष्ट्य सांगतो आणि आजराड्याचं वैशिष्ट्य. दिल्ली घराण्याचं जे वैशिष्ट्य आहे तबल्यामधलं, तर ते 2 बोटांनी सगळं वाजवायचं. 2 बोटं कुठली तर मधलं आणि पहिलं बोट, मध्यमा, तर्जनी. तर आता त्यांचा मेन बोल आहे हा, मी तिटाचा बोल वाजवला, हा दिल्ली घराणा पण म्हणतो. हां, आणि नंतर मग दुसरं जे घराणे आता याच्यामध्ये जाती वादन केलं. तर दिल्ली घराण्यामध्ये चतुस्वर वादन जास्ती, चतुस्वर जातीचं. जाती म्हणजे काय, बोलाचं स्वरूप 4-4नी जाणारे बोल. धा धा तीट धा धा तून, धा धा तीट धा धा तून, धा ती धा घे न धा. याच्यात फार डीप नको, 1 2 3 4 तुम्हाला कळेल. धा धा तीट धा धा तून 4, धा धा तिरकट धा धा तून, हे चतुस्वर जातीचं. मग तिथे एक असा निघाला की आपण जरा वेगळं काहीतरी करूया, म्हणून तो त्या एका कलाकाराने विचार केला की आपण ही शिस्त कायम ठेवून
वेगळं करूया म्हणून ते तिसरं जातीचं गेलं. ते तिसरं म्हणजे 1 2 3 1 2 3 जाणार आहे. तर एक छोटा बोल दाखवतो. तुम्हाला तुम्ही मनाचा म्हणतो 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणून ते आजरा गाणं झालं. आणि मग बनारस, पंजाब आणि याच्यावरती सगळ्याचा प्रभाव पखवाजाचा आहेच. पण दिल्लीने काय केलं, त्यांनी तिथे नवाब लोकांच्या इथं नाताची साथ करायची असेल तर नाताची साथ करायला हे कमी पडणार, तेवढं स्पीड जाणार नाही म्हणून त्यांनी बंद बात स्वीकारलं. आणि बनारसकडचे पंजाबकडच्यांनी खुला बात स्वीकारला. हे साधारण बाजाच्या संदर्भात बघूया. आता त्याच्यानंतर तबलामध्ये काय वाजतं, तबल्यामध्ये आपण वाजवतो वर्ण आहेत. ते प्रमुख 10 वर्ण आहेत तबल्याचे प्रमुख 10 वर्ण आहेत. आधी आपण करतो तो शब्द असतात. आधी अल्फाबेट म्हणजे ABCD तसे, मग तर शब्दानंतर वाक्य आणि वाक्यानंतर निबंध. ही जी आपली नेहमीची प्रोसेस आहे ती तबल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नॅचरल आहेत, डे टू डे याच्यामधल्याच आहेत. तर ते जे वर्ण आहेत ते 10. आता उजव्या हाताने वाजणारे वर्ण आहेत, डाव्या हाताने वाजणारे वर्ण आहेत आणि संयुक्त म्हणजे दोन्ही हाताचा वापर करून वाजणारे ते संयुक्त. उजव्या हाताने वाजणारे ता, ना, दिन, धुन, कत, ता. हा खुला ता आणि हाही बंद ता. डग्याचं ग, ग. आणि दोन्ही संयुक्त म्हणजे धा, धिन, दिन. म्हणजे लक्षात आलं तुमच्या उजव्या हाताने डाव्या हाताने संयुक्त. आणि ह्या वर्णाच्या नुसार मग पुढे त्याचे शब्द तयार झाले. मग आता शब्द तयार झाले म्हणजे ते कशा करता तयार झाले, ते मुळात हे वाद्य आहे साथीचं वाद्य. तर साथीचं वाद्य असल्यामुळे मग ते कुठल्या प्रकारची साथ करायची त्याच्यानुसार त्याचे ते ताल बनत गेले. म्हणजे सामवेदामध्ये तो सगळ्याचा उल्लेख आहेत. पण जसं जसं प्रगत संगीत होत गेलं, ध्रुपद धमाल गायकी जशी मागं पडत तशी मागं पडलेली. आता परिसरात आपण काहीतरी दुपट एखादं म्हणतो, ते एकपट दुप्पट तिप्पट डोक्यात त्रास असतो मलाही माहिती. तो आहेच आहे. कारण त्या सांगणारे पण पुण्यामध्ये आम्ही सुद्धा दुप्पटाचा अभ्यास केला, तो आपलं सांगितलं एक एवढं कर बाबा संपलं. कारण आदर्श पण नाही कोणी, कुठल्याही फोफाला आदर्श पाहिजे तुम्हाला, तो आदर्श नाहीच आहे. आणि ते तेवढं ठीक आहे. कारण ख्याल गायकी, ध्रुपद धमाल गायकी खरी आहे. तसं भरतनाट्यम हे श्रेष्ठ खरं. हिंदूंचं आपलं भरतनाट्यम, कारण तिथं नमस्कारम आहे आणि कथकमध्ये मुजरा आहे. म्हणजे मुसलमान संस्कृतीचा प्रभाव आहे त्याच्यावर. म्हणजे आपलं काय सगळं आपलंच आहे, संपूर्ण हिंदुस्थान होता. तसं तबल्यामध्ये ध्रुपद गायकी ही सामवेद वेद वाङ्मयाशी जवळ आहे आणि ख्याल गायकीवरती मुसलमान संस्कृतीचा प्रभाव आला. कारण ते याची स्तुती करायची. ध्रुपदमध्ये स्तुती कशी करणार, राजे स्तुती केल्यामुळे आपलं निर्णय. तर मग त्या ख्याल गायनाकरता तालाची निर्मिती झाली. ताल कशा करतात, तर आता लय आणि ताल हे एकात एकच विचार आहे. लय म्हणजे काय, तुम्ही व्याख्या वाचली की 2 मात्रामधील समानांतर म्हणजे लय. आता ती मग ताल कशा करतात, तर एखादं गाणं आहे तर ते गाणं सगळ्यांना कळलं पाहिजे. आता 1000 लोक गाणं ऐकतात, तर त्या 1000 लोकांची सम हा आपल्या संगीतातला अत्युच्च बिंदू आहे. म्हणजे सम, काल आणि सम ही आवर्तन संकल्पना आहे. तर आवर्तन संकल्पना आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पण आहे. सूर्य उगवतो, दुपार, चंद्र, प्रत्येक ठिकाणी आवर्तन सकाळ दुपार संध्याकाळ तसं आहे. तर तबल्यामध्ये सुद्धा आरंभ बिंदू म्हणजे तो सम जे तो आरंभ आणि अंतिम असे दोन्हीचा हे दाखवते. सम अत्युच्च बिंदू आहे. मग समेपासून समेपर्यंत जर आपण एखादा धागा इथून तिकडे लावला तर त्याला असं झोल पडेल, तो झोल नको पडायला म्हणून त्यांनी एक मध्ये त्याला टेको दिला, तो काल झाला. म्हणजे सम, काल आणि सम. आता सम आणि काल याच्यामध्ये पण काहीतरी पाहिजे. कारण तो गायकाला गाताना किंवा तबलाला वादकाला वाजवताना त्याचं हे कळलं पाहिजे. बार म्हणजे आपण इंग्लिशमध्ये बार म्हणतो, आपण याचा खंड म्हणतो. म्हणजे तुम्ही त्रिताल जर पाहिला असेल त्याला 10 दिन दिंदा खंड केला, परत 10 दिन दिंदा खंड केला म्हणजे 4 खंड. ती खंडाची आवश्यकता काय, तो ताल समजण्याकरता. समेची आवश्यकता काय, तर सुरुवात कुठे झाली, संपतो कुठे. कुठलंही गाणं हे आपण तुम्ही लिहिलं असेल कधी की 5व्या मात्राला सुरू होतं, 7व्या मात्राला सुरू होतं, पण तबला मात्र समेला सुरू होतो. काही वेळेला आम्हाला काही नवीन शिकणार असतात, ते 5.5 मात्र सुरू करा, आम्ही हो म्हणतो.
5:30 सुरू करता येत नाही, मी करता येणार नाही का, पण असं केलं तर दोघांचा मध्ये गोंधळ होऊन जाईल. त्यांना सांगितलेलं असतं 5:30 हो ठीक आहे. गाणं वादन हे सैमेला सुरू होतं आणि सैमेला संपतं. कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की ती कालात संपली, असं कुठेच नाही. तर ती सम महत्वाची. मग ती कशा करता, तर गाणंची सम सगळ्यांना कळावं, गाण्याचं स्वैर गाणं होऊ नये. म्हणजे नाही तर मग ते नदीसारखं बाण नाही नदीला घातला, धरण नाही घातलं तर सगळं हाहाकार होईल, काहीच लिमिट राहणार नाही. आणि सगळ्यांचं समान पाहिजे म्हणून ती तालाची योजना झाली. मग आता ते ताल कुठले संगीतातले, तुम्हाला तर आपण ताल आणि ठेका याच्याबद्दल थोडंसं बघूया. आपण ताल लिहून घेतो, धा धिन धिन धा, त्रिताल बेसिक ताल. तर तो धा धिन धिन धा हा ताल झाला, ठीक आहे, ताल झाला. गाण्याबरोबर काय असतं, तर आपण कधी तुम्ही असा वापरायचा ऐकला का की अरे सुंदर ताल धरलाय, असा कधीच वापरायचा आपण ऐकत नाही. आपण कधी काय म्हणतो, अरे काय सुंदर ठेका आहे. म्हणजे ताल आणि ठेका हे एकाच म्हणायचे दोन मुद्दे. तर ताल म्हणजे काय, आम्ही शिकतो तो ताल दाखवतो. उदाहरण, धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा, हा झाला ताल. मग गाण्यावर हा ताल वाजतो का, असा चालेल का वाजून, तर अजिबात आधी नवीन आहे बा, कोणीच नाही बरं काम चालू चालेल, रंजकता निर्माण होत नाही. तर म्हणून मग ठेका. मग आता ठेका म्हणजे काय की तालाची अक्षरं कॉन्स्टंट ठेवून तसेच ठेवून त्याच्यामध्ये अजून वेगळी 4 अक्षरं वाजवायची, पण त्याचं तालाचं रूप न बिघडलं नाही पाहिजे म्हणून तो त्याच्यावर अक्षर की तो ठेका झाला आणि तो संगीताला पूरक असतो. मग असे ठेके किती आहेत, तर अगणित ठेके. मग ठेके ठरवतो कोण, तर जो संगीतकार असतो तो ठरवतो. आणि शास्त्रीय संगीतातले ठेके हे ठरलेले ते. तर आता हा त्रिताल तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं, 100 जर कॅसेट ऐकल्या, CD ऐकल्या, गाणं ऐकलं, तर हा तुमच्या धातीन तीनदा गाण्यावर पडत नाही. नेहमी काय पडतं, धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा त्रक धिन धिन धा, हा झाला ठेका. म्हणजे त्याच्यामुळे रंजक होते. आणि हा त्रक म्हणजे काय, तर हा त्रक हा मुकडा आहे, गायकाला पण गळटा. आता समजा एकत्र सांगता तुम्ही मनोमंदातील लोक काय म्हणा, एक ओळ म्हणलं ते हा कोणाला सांग, हो चालेल की उलट त्या ह्याच्यातून जाऊ. म्हणजे नुसता ताल वाजवणं आणि ठेका वाजवणं. नाही तर ताल वाजवलं का मग थाळी घेऊन 16 पीठ दिले तर चालतील, त्याचा काय काहीच अर्थ नाही त्याला. हा काळी मी नुसता ताल वाजवतो आधी आणि नंतर त्याचा ते ठेका वाजवतो. 1-2 वेळ झाले. नको नाही, पण हा असू दे, हा 2 नाही झाले. आपण एक दोन ओळ हा चालेल. हा आता हा त्रिताल आहे, त्रिताला मेन ताल आहे. आणि आता हा शास्त्राने सांगितलं, पण हा आता ठेकाच आहे का, ठेका आहे. आता फक्त ताल वाजवतो. आता ठेका वाजवतो. ते वाईट वाटलं का आता नाही, पण जेव्हा त्रकतींदा वाजवत आता वाटेल की आता धातींदा वाजूच नका.
ते दुसरं होते ते बरोबर आहे. आधा म्हणावा. आता नुसता आधा व्हायचं बोलत तर धा धिन धा धा धिन धा धा धिन धा धा धिन धा असं वाजलं तर ते मेट्रोनोम सारखं होईल. म्हणून मी काय केलं, त्यामुळे त्या गाण्याला पोषक असलं पाहिजे आणि गायकाने ठरवलं असतं, संगीतकाराने ठरवलं असतं. आणि नंतर मग जे प्रतिभासंपन्न जे कलाकार आहेत ते ऐन वेळेला त्यांची स्वतःची आता बारीक छोटा तुकडा वाजवला ते रंजकता करतात. ह्याच्यामध्ये फार मोठं वाजून नाही जाणार, कारण गाण्याचा भाव काय चाललाय तर त्याच्यावरती आपण येऊ की हे ताल आहेत, तर ताल आणि लय याच्यामुळे रसनिष्पत्ती होती. तर केरवा सारखा ताल आहे हा अतिशय 4 मात्राचा ताल आहे. पण दादरा आणि केरवा हे सुगम संगीतातले मेन ताल. मी 100 गाणी घेतली तर मी तर माझ्या माहितीनुसार सांगू की 96 आणि दादरा केरव्यातच असतात. फार रेअर दीपचंदीमध्ये, झपतालामध्ये आणि रूपक हा तिसरा येईल ताल त्याच्यामध्ये. तर तो जे सुगम संगीताचे जे मेन ताल आहे खेरवा आणि खेरवाचा बोल काय ताल म्हणलं तर धागे नती नकदी, तेवढा धागे नकदी कुठल्याच ह्याच्यामध्ये वाजत. म्हणजे मी माझ्या संपूर्ण गेल्या 40 वर्षांनी तबला वाजवत होते. एकदाच एका गायकाने मला सांगितलं होतं गायिकेने की मला धागे नकदीनच पाहिजे वाजवला. आता ते गायक देव भाऊ, कारण गायक म्हणतो ते वादकाला करावं लागतं, त्याचा चॉईस नसतो. त्यांना तसं पाहिजे, पण रंजक नाही झालं किंवा मलाही किंवा त्रास झाला त्याचा. तर हा केरवाच्या बद्दल आपण थोडं, कारण सुगम पण तुम्ही शिकता. तर हे जर कुठलाही गाणं होतं केरळला गाणं समजा आहे चाफा बोलेना कोणी म्हणतात एक नुसतं म्हणायचं सुरुवातीला. मी आधी केरळ लावतो त्याला, मी एक ताल लावतो आणि नंतर त्याला लगेच न थांबता ठेका लावतो. मी ताल आणि ठेक्यातलं अंतर स्पष्ट कुठले चालेल किंवा केरळ दुसरं असेल तर जस्ट आपल्याला आता केरळ लावतो. हा हा ताल लावलाय तेवढं थोडं म्हणून ताल लावला त्याने काय झालं. आता ही गाते तिचं पक्का म्हणून ते दुसरा गायक म्हणण्यावर काहीतरी वेगळं होते. तो हे वजन येत नाही ते, कारण त्या गायकाला ते शब्दानुसार ते बांधलेले असतात. ठीक आहे, तर मजा वाटली नाही. चाफा बोलेना, चाफा बोलेना. मग तुम्ही म्हणजे हे आपलं पहिलं
खूपच परत सुरू होताना तुम्ही ते त्या उठाण असतं ते बरंच आहे खूप मध्ये मध्ये आपण फिलर येते ना ते सांगितलं ते गाय शब्द ते काय असतं? ते उठाण म्हणतात त्याला उठाण किंवा तुकडा मुकडा. हा तर आता डायरेक्ट समजा चाफा बोले ना असं केलं पण त्याच्याऐवजी चाफा बोले ना इंट्रोडक्शन देखील त्याच्या लगीकडे जाण्याच्या आधी काहीतरी वाजवलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट चाफा बोले ना त्याच्या चाफा बोले ना चाफा बोले ना ही झाली लगी. तर नुसती डायरेक्ट लगी गेली तर मजा येत नाही म्हणजे आता मी लगी वाजवणार मी हे वाजवलं नाही तर तुम्हाला असं लक्षात आहे तबला होतं काहीतरी आपण म्हणतो ना काहीतरी वेगळं वाजवतं हा म्हणजे त्याने ते त्या पद्धतीने वाजवलं नुसतं आवडलं हा त्या भरा ते खूप डीप आहे पण तुम्ही विचारला प्रश्न उत्तर की नेहमी नुसतं गाणारा ठेका आणि त्या ठेक्याच्या मध्ये काहीतरी अक्षर घातलं आणि तापावल्यामध्ये फार चॉईस नसतो उद्या मी याला काहीतरी वेगळंच वाजवलं तर नाही चालणार लगेच ताल सगळ्यांना करतो सूर एखाद्याच कमी जास्त होऊ शकतो ताल चुकलेला सगळ्यांना कळतो म्हणजे आता तुम्ही बघितलेला धागे नसते ना कधी आणि आम्ही वाचवतो घेणं धागे न धागे न हा ठेक आहे म्हणजे धागे नती नक तीन धागे नती हा झाला ताल पण केरळचा ठेका मेन कसला तर घेणं जाते न जाता घेणं जाते न जाते आणि हा असंख्य ठिकाणी सिने संगीतामध्ये वापरलेला आहे आणि मराठी सुगम सगळ्या म्हणतात हिंदी असू दे गुजराती असू दे ताल सगळे सेम. दुसरा ताल आहे तो दादरा. तर दादराचा ठेका पण समजून घेण्याची फार गरज सगळीकडेच असते. आपण बघितलेलं आहे तुम्ही दादरा तुम्ही सांगा दादराचा ठेका कोणाला माहिती ताल कोणाला माहिती सांगा. धादी ना धादी हा आता त्या तिथे पलीकडे दादऱ्यातलंच गाणे दादरामधले गाणे त्या तिथे पलीकडे आता ते नुसतं ओळख मीच म्हणतो राहतो त्या तिथे पलीकडे त्या तिथे पलीकडे आपलं चाललंय लेफ्ट राईट करत चाललंय लेफ्ट राईट कारण तो ताल धरला मी त्यामुळे अपेक्षित परिणाम नाही साधला. मग आता ठेका कुठला तर युनिव्हर्सल ठेका आहे दादऱ्याचा आणि तो माहिती पाहिजे सगळ्यांना कारण आपण बघितलेलं दादीना बऱ्याच वेळेला मी वाजवायला गेलेलो आणि असं लक्षात झालं की दादरा धरा ठीक आहे म्हटलं दादा काही लोक त्यांना मी नवीन असलं की त्यांना माहिती असते बघ त्यांना काही माहिती नाही बरं का दादरा धरा बघ बरं दादा धरा मी वाजवायला लागलो त्या ते थांबले म्हणलं का थांबला दादा धरा म्हणलं म्हणजे दादा धरलाय नाही म्हटले तुम्ही आम्हाला दादीला लिहिलंय आणि तुमचं काहीतरी वेगळं ऐकायला येते लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं ते लक्षात आलं. तर धादीना जाते वाजवतच नाही. दादाचा ठेका जो आहे तो हा तीन तीन ता तीन हा ठेका सगळ्यांनी लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही लिहिता दादरा धादीना जातीना पण धादीना जातीना 100 गाण्यांपैकी 90% गाण्याला वाजवलेला नसतो. हा ठेका आहे हा तीन तीन ता तीन. मग आता फरक झाला गाण्याची जी नेमकं गाण्याला काय म्हणायचं ते त्या तबल्याच्या माध्यमातूनच कळलं. म्हणजे दादराचा ठेका धादीनं धातीनं नाही धा तीन तीन ता तीन. पण बऱ्याच ठिकाणी मला असा अनुभव आला की ते बरोबर त्यांना लिहून दिलेलं असतं ते त्यामुळे तुम्ही वाजवतच नाही तुमचं चुकतंय हो बरं म्हणलं चुकतंय मग त्यांना सांगावं लागलं आणि मग दादरा लावण्याचा जेव्हा फरक दाखवला तेव्हा अरे बापरे हे छान वाटतंय म्हणजे फरक कळला तुम्हाला. हा याच्या अजून मला काय विचारायचं विचार आहे का कुठला नाही तर मी जातो पुढे. म्हणजे हे सुगम संगीत ठेकाले आता नुसता दादरा वाजत नाही तर दादऱ्यामध्ये लग्गी वाजते केरळमध्ये पण लग्गी वाजते किंवा काही गाणी जी आहेत ते ठेके जे आहेत ते सॅड मूड करता पण वापरलेले. केरवासारखा ताल हा केरवा तबला मुळात आनंदी वाद्य तबला जिथं वाजतो तिथं आनंदच असतो. म्हणजे उद्या कोण इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी ते टीव्हीवरती नुसती सारंगी टॅ वाजवतो हां तबला नसतो तबला आलं की आनंद आला. तर ह्या वादी हे त्याच्याकरता पण रस निर्मिती करता त्याचा उपयोग केला होतो. आता दादराची एक केरळची एक लगी आहे ती लगी दोन्हीकडे वाजू शकते. दोन्हीकडे म्हणजे त्याची रस निर्मिती आहे तर ती दैवजाचं दुःख भरता गाणं आहे तर आता ते ठेका सेम आहे त्याचा दैवजाचं दुःख भरता आणि लटपट तुम्हाला लावणी माहिती त्याच्यात आपण लिहिलं तबल्याचं किंवा ढोलकीचं ढोलकी तबल्याचे बरंचसं साम्य आहे तर दोन्हीकडचं त्याचं नोटेशन सेम आहे पण रसनिष्पत्ती वेगळी आहे. आता दैवजात दुःखे शाड पुढे इथे काही
तर हे मग सेम अक्षर आहेत. मग हे असं असं कसं झालं? हा मूळ का बदलला? तो मूळ बदलला लयमुळे. लयमुळे बदलला आणि गाण्याच्या शब्दामुळे बदलला. गाण्याचे शब्द, गाण्याची लय आणि त्याला दिलेला ठेका, ह्याच्यामुळे ती सगळी रसनिर्मिती होती. म्हणजे तोच ठेका याच्यामध्ये वाचतो, शाडमध्ये वाचतो, तोच आनंदी मूडमध्ये वाचतो. तसं अजून एक गाणे की त्या गाण्याच्याकडे लक्ष दिलं जातं लोकांचं. जसं अरुण दत्तचं गाणं ते राजा भातुलीच्या खेळामध्ये. आता ते जे गाणे, तर हे मुद्दाम का सांगतो की घडलेलं असं आणि त्याच्यात मला ठेक्याचं महत्त्व सांगायचं मला. तर काही वेळेला आपण म्हणतो की थोडी फिलॉसॉफी की सुख आणि दुःख एकत्र जात असतं. तर एकदा एका कार्यक्रमात आमच्या सुगम संगीत कार्यक्रम होता. तर एक बारामतीला कार्यक्रम होता आणि एक माननीय हस्ते आले आणि तुम्ही लग्नाच्या आदल्या दिवशीचा कार्यक्रम होता आणि चिठ्ठीवर अरुण दत्तांचं गाणं घ्या भातुलीच्या खेळामध्ये. तर ते आमच्या त्यांनी घेणं शक्य नव्हतं, नाही घेतलं. तो परत आले, तिसऱ्यांदा ते सोडून आले आणि म्हटलं तुम्ही घेत नाही, एवढं तुम्हाला आम्ही बोलवलं, हे गाणं घेऊ शकत नाही. मग ते निवेदक तयार असतात. निवेदकांनी सांगितलं की माननीय असते असं म्हणतात की हे गाणं घ्यावं आणि ते आम्ही घेऊ शकत नाही. आदल्या दिवशीचा कार्यक्रम आहे आणि अर्ध्यावधी डाव मोडला, आदल्या दिवशी कसं मोडलं, ते आम्ही गाणं घेऊ शकत नाही. पण त्या माणसाची चूक नव्हती. आपण जर अभ्यास बघितला आहे, आपलं रिलेटेड सांगतो, तर त्या माणसाने फक्त त्या ठेका बघितला. ठेका कसा आहे? म्हणजे अर्धावधी डाव मोडला असं त्याच्यात जर आनंद बघितला घेऊन म्हणजे बरं झालं असं वाटलं असेल. मला ठेक्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, तर विनोदी भागामध्ये सोडून देऊ. तर त्यांनी फक्त ठेका बघितला किंवा आज मी रुसून आले, त्याचा थोडा आज मी माणूस डोलते, अरे पण आज मी रुसून आले, पुस्तकाकडे बोलायला सगळं संपलेलं आहे. पण त्या गायक संगीताला असं तरी दोन्ही एकच आहे. तुम्ही फार दुःख करू नका. आवडीचं गाणं जीवलग कधी रे येशील तू, ते सुद्धा गाणं खरं सगळ्या दृष्टीने ते गाणं आहे. पण त्याला वेगवेगळ्या रागांचं असं कोणतं ठेकायचं. आणि माझ्या मते बरोबर त्याचा उद्देश असा की तुम्ही सुख पण म्हणून दुःख म्हणून, हे सुद्धा संगीतामध्ये साधलेलं आहे. सुगम संगीताचा संगीतकार असं एक माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता आजमी रुसून आले, माणूस डोलतो, अरे डोलतो कशा, डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. तसं ठेक्याकडे लक्ष द्यायला गेल्यावरती थोडं गाण्याकडे लक्ष दिलं तर म्हणजे ताल आणि ठेका सारण तुम्हाला लक्षात आलं. आता आपल्या विलंबित कडे येऊ. हे सुगमचं झालं. आपण थोडं बरोबर जातो कारण फार टीव्ही गेलं तर आपल्याला 5 तास लागतील आणि तुम्हाला बोर नको झालं तर 8 वर्गाला थांबवतो. आता विलंबित ठेक आहे. आता एक ताल आपल्याला वेळ लागतो. मेन म्हणजे आपण एक ताल, म्हणजे आम्ही कुठे वाजवायला गेलो आणि काही नाही सांगितलं की बाय डिफॉल्ट धेन एक ताल धरायचा. वेगळा ताला गाणं असेल त्या गायकांना आम्ही वेगळ्या तालात गातो. तर एक तालाच्या मात्रा आहेत 12. पण तो मग विलंबित कसा? मग धेन धेन ठा गे तीर कीट असं वाजलं तर तो रंजक नाही म्हणत. मग त्या शास्त्राने त्याचे 4 भाग केले. आम्ही वाजवताना काय वाजवतो, मी तुम्हाला गाताना सुद्धा त्याचं नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. आता एक ताल प्रत्येक माझे 4 भाग, म्हणजे तो आपण लिहायचा 48 मात्राचा कधीच लिहायचा नाही, पण तो धरताना मोसा तुम्ही 48 मात्राचा मोजा. म्हणजे प्रत्येक मात्रेचे 4 भाग केले आपण. म्हणजे ते कसे केले तर धेन 2 3 4 धेन 2 3 4 हा 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 के ती र ती ट तू 2 3 4 ट ना आ ना 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 ट 2 3 4 ट ता 2 3 4 ट हा 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 ट हा के ती र ती ट धेन 2 3 4 ट हा 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 ट धेन. असा जर तुम्ही लक्षात घेतला तर मध्ये काय वाजतं, ते मध्ये भराव आहेत. ती मेन अक्षर नाही. मेन अक्षर कुठली? धेन धेन धा गे. तर हे जर भराव तुम्ही लक्षात आलं, तुमचं ताल कळायला तुम्हाला मदत होईल. त्यात तुम्हाला धेन धेन लय बिघडायची पण शक्यता आहे. आणि सारखांतर राहिलं पाहिजे. दोन्ही मध्ये सारखांतर. मग त्याच्याकरता त्याचे 4 भाग केले. आता मग तिरेकिडे अक्षर आहे, हे तिरेकिडे 1/4 आहे. म्हणून तिरेकिडे तसंच राहिलं. ती र की ट पुढे येणारा तू आहे, तो एकटाच आहे. मग तू 2 म्हणजे मोजायचं 2 पासून, कारण मेन मात्रा 1 2. तर आता धीन ही 1 आहे म्हणून धीन 2 3
4 3 2 3 हे ठेकाचं स्वरूप हे स्टँडर्ड ठेका मला वाटणार स्टँडर्ड ठेका असा असला पाहिजे कुठलाही. हे गायकाला त्रास न होता पाहिजे. आणि वादकाने सुद्धा जर तुम्हाला एखादा 2 तिरेकडे दाखवले नाहीत तुम्ही सांगू शकता आम्हाला तिरेकड मध्ये काय वाजव आपण म्हणतो ठेका नीट धरा म्हणजे नीट धरा म्हणजे आम्हाला 2 तिरेकडे कारण तिरकीटच्या नंतर जो पहिला 11वी मात्रा आहे किंवा तुमचा जर सम कुठे कधी 11वी असते एखादा म्हणून हां नाही तूच येतो. तू बैलाचं तू येतो. एक ताल मध्ये हां 4 असं आपण जर सवय केली तर तुम्हाला जास्ती पूरक असते वादन. आता काय झाले ते कोणाचं टेन्शन दुसरी हो ठीक आहे ना असणार रिदम मशीन बरोबर वाजवतो. हां तो बरोबर पडतो हां तोच आहे ते सांगायचं रिदम मशीनवरती तो निघून जातो परत परत बाहेर जाऊन होतो तसं नाही त्याच्यामुळे आम्ही चाललोय तुमच्या 11 मात्रा सुरू केला म्हणजे तो 11 कुठली येते कुठून 11 होती तर ती तर हा झाला एक ताल. दुसरा ताल तुम्ही झुमरा वगैरे नाही झुमरा नाही तिलवाडा नाही फक्त एक ताल आणि जपताल वगैरे आहेत पण मी सगळे नाही काय करायचं मी सांगितलं असतं कारण झुमरा मोजण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तिला तेवढा पाहिजे होता मला असे तिघून एकदम म्हणजे हा तिप्पट करता तुम्हाला जी एकपटीची काळी फिक्स असली पाहिजे. तिप्पट करता एकपटीची काळी फिक्स असेल तर तिप्पट करणं जातं नाहीतर तिप्पटला काही जात नाही. आधी एकपट दुप्पट करायचं हा तेवराच्या आधी एकपटी चाळी पक्की केली तरच तिप्पट येणार. म्हणजे आता तेवरा काय किती मात्राचा आहे 10 3 6 तीट ग ग हा किती मात्रा 7. आता तिप्पट करताना तेवऱ्याची थोडी अजून थोडं त्याच्याकरता आधी तुम्ही धपतालाची त्रितालाची समजून घ्या म्हणजे त्याची सोपं तिप्पट करताना एक बेसिक असं आहे की तुम्हाला 1 2 3 1 2 3 ची हे चाल लावता आली पाहिजे. समजा आपण अगदी आता धपताला दिली तर धी ना धी धी ना ती ना धी धी ना ही झाली एकपट. आता दुप्पट तुम्ही सर्व करता सगळे धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी धी ना ती ना धी धी ना. तिप्पट करताना 1 2 3 1 2 3 मीटर संपूर्ण टाळीवरती 100 वेळा म्हणून घ्यायचे 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3
1 2 3 1 2 3 ही चाल जर डोक्यात बसली मग कुठलंच आवडलं. मग धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धी. पण एपडी गाडी पक्की असेल तर तुम्ही दुप्पट करा आणि दुप्पट करून मगच तिप्पट करा. नुसतं तिप्पटचा विचार काही अर्थ नाही. मी आता ही तिप्पट दाखवली उपयोग नाही. तिप्पट दुप्पट बरोबर असेल तरच, नाही तर मग दुप्पट पर्यंत करा, तिप्पट येणारच नाही. किंवा हो आता हा दिन तर हे आधी पक्क बसलं तुमचं का, तर ते बसलं पाहिजे. मग तुम्ही 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 10 दिन